नमस्कार. माझं नाव तितिक्षा दिलीप पायडा आणि आज आम्ही इथे आपलं जे प्रोडक्ट आहेत माय लाईफस्टाईलचे इंडिया ग्रो याच्या डेमोसाठी आम्ही वाणगाव येथे हितेंद्र राऊळ यांच्या वाडीवरती आलेलो आहेत. त्यांची जवळपास 10 एकरची वाडी आहे आणि 2 प्रकारच्या मिरचीचं उत्पादन इथे घेतलं जाते. तर याच्यासाठी आम्ही आज इथे आजच्या तारखेला डेमोसाठी इथे आम्ही जमलेलो आहोत. तर माझ्यासोबत तुम्ही बघू शकता की आपले डॅशिंग डायनामिक लीडर RTC लीडर मोसीम शेख सर हे डेमोसाठी आज खूप लांबून भिवंडीवरून इथे आलेले आहेत. तर त्यांचं आपण स्वागत करूया. आणि या वाडीचे करता धरता ज्यांनी ही वाडी एक सुंदर अशी मिरचीची वाडी बनवलेली आहे. तर माझ्यासोबत हे सुरेश सर सुद्धा इथे उपस्थित आहेत डेमो करण्यासाठी. तर पुढचे 2 वाक्य बोलण्यासाठी मी प्लीज विनंती करते मोसीम शेख सर यांना. ओके, थोडंसं जवळ सरांना आज आम्ही इथं डेमो देण्यासाठी आलो आहे. आणि जसं मॅडमांनी सांगितलं, आज सुरेश सरांना इथं किती वर्षापासूनचा एक्सपिरियन्स आहे? 3 वर्षापासून माझा एक्सपिरियन्स आहे. आणि इथले मालक जे आहेत ते किती वर्षापासून हे मिरचीचं उत्पादन घेत आहेत? हे मालक आहे 4-5 वर्षापासून घेत आहे मिरचीचं उत्पादन. 5 वर्ष झाले इथले मालक आहेत ते मिरचीचं उत्पादन घेतात आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे. त्यांच्या इकडचे जे एक प्लॉट आहे 5 एकरचा, त्या 5 एकरच्या प्लॉटमध्ये एक उत्पादन म्हणजे फुलधारणा होते, ती फुलधारणांची कमतरतेमुळे त्यांना फळधारणा होत नाही. बऱ्याचशा वेळेला जे पाहिजे म्हणजे फुलधारणा व्हायला पाहिजे ती होत नाही. मग त्याची बरीचशी कारणं आहेत, जसं अन्नद्रव्यांची कमतरता, कधीकधी जे म्हणजे पोषक तत्व त्यांना मिळायला पाहिजे ते न मिळाल्यामुळे, कधीकधी जे आपण म्हणजे प्रत्येक वेळेस जे त्यांचं सप्लिमेंट त्यांना देतोय ते त्यांना जे पाहिजे आवश्यक ते न मिळाल्यामुळं हे सर्व प्रॉब्लेम्स येतात. आणि आमच्याकडे असे काही प्रोडक्ट्स आहेत इंडिया ग्रोचे, आणि मी इंडिया ग्रोच्या माध्यमातून आलेलो आहे, माय लाईफस्टाईल कंपनीच्या माध्यमातून. आणि इंडिया ग्रोमध्ये आमचे जेवढे प्रोडक्ट्स आहेत, ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत, आज आम्ही इथं डेमो देणार आहे त्यांना आणि खूप चांगला रिझल्टसुद्धा देणार आहे. आणि रिझल्ट दिल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा भेटू आणि हाच व्हिडिओ आम्ही पुन्हा कंटिन्यू करू दुसऱ्या पार्टमध्ये. जय हिंद, जय इंडिया ग्रो.